जाम फाटले, बोलायला पण जमत नाही मंडळी. आज आपल्या सोबत आहे काळा चौकी शाखा अध्यक्ष निलेश. आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी एक साई भक्त आहे आमचा, तो घाटन देवी मध्ये आलाय. हा बघा, तो हा छोटा साई भक्त आहे आमचा. एक बारी काय नाही तर दोन बारी काय, दोन बारी काय नाही तर बारी बारी काय, मावा कुठली काय, आई शिर्डीला जाय बाबा कुठली काय. साईराम मंडळी, साईमय सकाळ. आजचा दिवस आहे आपला चौथा. आता आपण आडगाव औद्योगिक वसाहतवरनं सकाळी 5 वाजता निघालो आहे. आता वाजलेत 8, 8:30. याच्या आधी काहीच शूट केलं नाही, कारण आजचा पल्ला आहे तो आपला 24 किलोमीटरचा आहे. त्यामधले एक 15-16 किलोमीटर आतापर्यंत आपण कापलं आहे. अजून पुढे आपल्याला 10-1 किलोमीटर जायचं आहे. त्यामुळे आपण थोडा आज चालण्यावर फोकस केला, ब्लॉगवर फोकस नाही केलं आहे. आता थोडा आपल्याला फ्री टाईम भेटला, त्याच्यामुळे थोडं शूट करतो आहे. तर आज आपल्यासोबत आहे काळा चौकी शाखा अध्यक्ष निलेश. त्यानंतर बाकी सगळी टीम आपली आहे ती डोंबिवली शाखेचीच आहे. चला तर मग मंडळी, तुम्हाला आज आम्ही काय काय आज दिवसामध्ये मजा करतो ते पण दाखवणार आहे. त्यानंतर आज कसारा घाट पण आहे, कसारा घाटात पण तुमची भेट होईल. चला तर मग म्हणजे आता आपण हॉल्टवर भेटू. मध्ये काही असेल तर मध्येही मी शूट करेन, ते पण टाकेन. साईराम मंडळी, आता पोचलोय दुपारच्या हॉल्टला. न्यू साई कृपा हॉटेल आहे हे. न्यू साई कृपाच्या एक्झॅक्ट समोर एक साई भक्त निवारा आहे. त्या साई भक्त निवाऱ्यामध्ये आपला आजचा दुपारचा हॉल्ट आहे. आता आम्ही चाललोय हॉटेल साई कृपामध्ये. इथे हॉटेल साई कृपामध्ये फेमस शेवभाजी आहे. फेमस शेवभाजी खाण्यासाठी चाललोय. आणि आज आपल्याला भरपूर लेट झालाय हॉल्टवर येण्यासाठी, कारण आजचा आपला पल्ला पण खूप मोठा होता. 24 किलोमीटरचा पल्ला होता. तो गाठण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागलाय. साईराम मंडळी, आजचा आपला दुपारचा होता हॉटेल साई कृपा. त्याच्याबरोबर समोर होता साई भक्त निवारा. तिथे आज आपला दुपारचा हॉल्ट होता. त्या हॉल्ट पासून ते आपला नेक्स्ट आज रात्रीचा हॉल्ट आहे तो घाटन देवी. तर त्या हॉल्ट पासून ते घाटन देवीपर्यंत पालखी वाहण्याचा मान हा चिपळूण शाखेचा असतो. चिपळूण शाखेने जो आज पालखीचा थाट केलेला होता तो तुम्हाला दाखवतो. चला तर मग मंडळी.
आली ती घाटावर, पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बारी काय नाही तर दोन बारी काय, दोन बारी काय नाही तर बार बारी काय, मावा कुल्फी काय, आई शिर्डीला जाय, मावा कुल्फी काय, आई शिर्डीला जाय, मावा कुल्फी काय. उडालाई कसारा घाट, वनाची आहे ती वाट, अरे अध्यक्ष भाऊ शाही भक्ताला घेऊ, मावा कुल्फी खाऊ, आई शिर्डीला जाऊ, मावा कुल्फी खाऊ, आई शिर्डीला जाऊ. एक बारी काय नाही तर दोन बारी काय, दोन बारी काय नाही तर बारी बारी काय, मावा कुल्फी खाय, आई शिर्डीला जाय, मावा कुल्फी खाय, साई बाबाच्या वाणीला जाय. पुढचा झेंडा पुढेचा नेऊ, मगचा झेंडा फिरून पाहू, आन मावा कुल्फी खाऊ, बाई शिर्डीला जाऊ. ओम साईराम. अनेक गाणे बनवलेत. साईबाबाची कृपा, घाटंदीची कृपा. साईराम मंडळी, आता आपण आहे कसारा घाटामध्ये. कसारा घाट आत्ता एक 5 मिनिटापूर्वी आपण प्रारंभ केलाय. पालखी पुढे निघून गेली आहे, आपण मागे मागे आहे. लवकरच आपण घाटन देवीला पोहोचू. घाटन देवीचं दर्शन पण तुम्हाला ब्लॉग मध्ये मी करून देणार आहे. त्यानंतर तिथे घाटन देवीच्या 1 किलोमीटरच पुढे आपला आज रात्रीचा हॉल्ट आहे. साईराम मंडळी, कसारा घाट अर्धा संपलाय आणि अर्ध्यावरच बसलोय. जाम फाटले, बोलायला पण जमत नाही मंडळी. माझ्यासोबत ओंकार पण आहे. वाजलेत 7. कसारा घाट काय संपत नाही. तरी पण मनात एकच जिद्द आहे, घाटन देवी गाठायचंय आणि हॉल्टवर जायचंय. चला मग मंडळी, कसं तरी आपण घाट कंप्लीट करणार आहे आणि घाटन देवीला पोहोचणार आहे. साईराम मंडळी, कसं करत आज आपण कसारा घाट पार केलाय. आता घाटन देवीच्या पायथ्याशी आलोय. मित्रांनो, आवड असावी ना एखाद्या साई भक्ताला तर अशी असावी. आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी एक साई भक्त आहे आमचा, तो घाटन देवी मध्ये आलाय. हा बघा, तो हा छोटा साई भक्त आहे आमचा. गनशॉट नाव आहे त्याचं. 4 दिवस होऊन गेले, त्याला सुट्टी नव्हती, तरी पण तो आज 4थ्या दिवशी आलाय आणि आजपासून त्याने वारी चालू केली. बाबांनी बोलवलं मला, बाबांनी बोलवलंय. हे बघा मंडळी, आपण घाटन देवीला आलोय. चला आता आतमध्ये जाऊ, घाटन देवीचं दर्शन घेऊ.
साईराम मंडळी मंडळी आता आलोय हॉल्टवर. हा बघा मंडळी, हा आजचा रात्रीचा आपला हॉल्ट आहे. घाटन देवीच्या पुढे 1 किलोमीटर जगमोहन बोरा यांचं साई भक्त निवार आहे. तिथं आज आपला रात्रीचा हॉल्ट आहे. येता येताच भंडारा चालू झाला होता. भरपूर आज दमलो होतो, त्यामुळे जेवणच करून आलो. आता फक्त आराम करणार आहे. चला तर मग मंडळी, आपण भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत.